प्रभाग क्रमांक 10 मधून मवियाचे राजेंद्र मुळीक यांना भागातील प्रतिष्ठित नागरिकांचा जोरदार पाठिंबा. नमस्कार. प्रभाग क्रमांक 10 मधील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक अशोक मासाळे हे आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत. या ठिकाणी राजेंद्र मुळीक यांच्यासाठी किंवा यांना एक पाठिंबा देणं आणि त्यांना चांगल्या मतांनी इथून या भागातून निवडून आणून देणं याच्यासाठीचा त्यांचा जो विजन आहे, तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. सर नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? मी अशोक मासाळे, राहायला भीमनगर मध्ये राहतो आणि प्रभाग 10 मध्ये गेले 15-20 वर्ष झालं सामाजिक कार्य करत आहे. आणि गेले 2018 साली मी इलेक्शन लढवली होती. 1300-1400 मतं मी घेतले आहेत आणि त्यानंतर 18 पासून गेले 5 वर्ष मी सतत मतदारांच्यासाठी व आमच्या सर्व बांधवांच्यासाठी काम करत आलेलोच आहे. ह्यावेळी सुद्धा मी अर्ज भरला होता, तयार केलं सगळं. तर आमचे मुळीक साहेब इलेक्शनला उभारणार होते. त्यांच्यात आणि माझ्यात एक ठरलं की गल्लीतनं हा समझोता ठरला की गल्लीतनं एकच व्यक्ती उभारायचं, एकमेकाच्या विरोधात उभारायचं नाही असं ठरलं असल्यामुळं मी त्यांना जाहीर पाठिंबा माझा दिलेला आहे आणि त्यांना भरघोस मतानं निवडून आणण्याची जबाबदारी आमची सर्व कार्यकर्त्यांची आहे. भीमनगर मधल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. संभाजी कॉलनी असू दे, कलानगर असू दे, माळी गल्ली असू दे, सर्व एरियामधून त्यांना भरघोस पाठिंबा आहे. आणि गेले 20 वर्षातनं ओपनची सीट पहिल्यांदा लागलेली आहे. त्यामुळे ओपनमधून त्यांना मतदान बहुसंख्येनं होणार आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. एवढं मी सर्व पॅनलला प्रभाग 10 मधल्या सगळ्या नागरिकांनी विजय करावं हे त्यांना कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.